मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयामध्ये आज दाखल झालेले आहेत। आपला पदाचा चार्ज घेतल्यानंतर एक मिनट सगळं सेट करू द्या। सर्वात पहिला प्रश्न, मुख्यमंत्र्यांची 11 वाजल्यापासून अनेक महत्वाच्या मीटिंग्स होत्या। पहिली मीटिंग तर केंद्रीय अर्थ विभागासोबतच होती, ती सुरू झालेली आहे का त्याबद्दल सांगा, त्याबद्दल सांगा। एक आहे की ज्या क्षणी राज्यपाल महोदयांनी आमचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना शपथ दिली त्या दिवशीच त्यांनी चार्ज घेतलेला आहे। त्याच दिवशी रात्री येऊन त्यांनी आपली पहिली कॅबिनेटसुद्धा घेतली आणि त्याच्यामुळे आज ते आपल्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आणि आपली जी संस्कृती असते त्याप्रमाणे आपण देवाची प्रार्थना करून देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या केबिनमध्ये जात असतो। आज ही केबिन सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली झालेली आहे। आमच्यासाठी प्रत्येक कुठल्याही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चला तुम्ही भारतामध्ये, तर बाहेर एक केबिन असते राखीव आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं आमदार आणि खासदारांसाठी राखीव। आणि आम्हाला आनंद आहे की आमच्यासाठी राखीव असलेल्या केबिनमध्ये खूप वर्षानंतर आम्ही पहिल्यांदा जातो आहे आणि तिथं थांबून मुख्यमंत्र्यांची भेट घेतो आहे। याचा एक सुखद अनुभव लोकप्रतिनिधींना जसा आला तसाच तो महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा येईल याची मला खात्री आहे। आज अत्यंत महत्त्वाची अशी मीटिंग आदरणीय आमच्या मुख्यमंत्री महोदयांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा आदरणीय सीतारामन मॅडमची आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी काहीतरी ते निश्चितपणे मिळवतील याची आम्हाला खात्री आहे। एक गोष्ट अशी आहे की आत्ता मी त्यांच्याशी चर्चा करत होतो आणि चर्चा करत असताना ते सर्वसामान्य माणसाचा कसा विचार करतात त्याचं मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की आत्ता माझी चर्चा झाली 1 मिनिटापूर्वी आणि त्याच्यामध्ये रिक्षावाला म्हणून हिणवणारी जी लोकं कशी असतात आणि साहेबांनी मला असं म्हणाले की आपल्याकडे एस टी स्टँड असतात आणि एस टी स्टँडवरून प्रवासी उतरला की तो रिक्षामध्ये बसून आपापल्या घरी जातो, म्हणजे दोघं एकामेकाशी संबंधित आहे। परंतु एस टीतून लोक येतात त्यांना मात्र छान आगर असतो, मात्र ते रिक्षावाले बाहेर तळमळत उभे असतात, उन्हामध्ये रिक्षा असतात, रिक्षा तापलेल्या असतात, त्याच्यामध्येच ते बसलेले असतात। आपल्याला तात्पुरता का होईना त्यांना असा निवारा छोटासा एस टीच्या आवारामध्ये करून देता येईल का, हा सुद्धा विचार त्यांच्यामध्ये येऊ शकतो। त्याच्यासाठी तो वेगळा प्लान आता ते बनवणार आहेत, योजना बनवणार आहेत। परंतु हा फरक असतो की रिक्षावाला म्हणून हिणवण्यामध्ये आणि रिक्षावाल्यांची दुःख समजणाऱ्यामध्ये हा फरक असतो आणि तो फरक महाराष्ट्राच्या जनतेला जाणवेल एवढंच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी सांगितलं। आशीर्वाद घ्यायला जसं आम्ही एक मोठी लढाई आज जिंकलेलो आहेत, मी सुद्धा आता शिर्डीला निघालो साईबाबांचे आशीर्वाद घ्यायला। शेवटी आम्ही देवाला मानणारी लोक आहोत। आम्ही देवाकडे प्रार्थना करताना नेहमी महाराष्ट्राच्या जनतेसाठी प्रार्थना करतो। एक मोठं संकट महाराष्ट्रावर येऊ घातलेलं आहे, ते आपले रेड अलर्ट सगळीकडे पावसाचे जारी केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक मुख्यमंत्री की ज्यांनी प्रत्येक पालक सचिवाला त्या जिल्ह्यामध्ये पाठवलेलं आहे तिथला आढावा घ्यायला, तिथल्या लोकांना दिलासा द्यायला, म्हणून याच्या पुढे येणारे शासन हे सर्वसामान्य लोकांचं आहे आणि सर्वसामान्य दिलासा देणारे शासन आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की अतिशय ज्येष्ठ अशा सनदी अधिकाऱ्यांचा मला फोन आला दिल्लीवरून, म्हणजे अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत। त्यांनी माझं अभिनंदन एवढ्यासाठीच केलं की तुम्ही आमदारांनी जी लढाई दिली ती महाराष्ट्राच्या हितासाठी होती। महाराष्ट्राचा गाडा आता पुन्हा एकदा रुळावर येईल आणि महाराष्ट्राची जी पास्ट ग्लोरी, ते मला पास्ट ग्लोरी म्हणाले इंग्लिशमध्ये, म्हणजे महाराष्ट्राचं गतवैभव आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्राप्त होईल। ही प्रत्येक महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या माणसाची भावना आहे, व्यक्तीची भावना आहे। भारतामध्ये कुठेही राहो त्यांची भावना आहे आणि ती भावना याच्यामधून दिसली मला, एवढंच मला ह्या ठिकाणी सांगतो। आता तुम्ही म्हणाल काही वेळापूर्वी की मुख्यमंत्री दालनात जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा आनंद झाला, याच्या आधी हा आनंद पासून वंचित होतो तुम्ही? हे बघा, मी अनेक मुख्यमंत्री महोदयांबरोबर काम केलं, आता मी 13-14 वर्ष आमदार आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी कधी जाऊ शकत होतो, तर वर्षावर कधी जाऊ शकतो असं, मग ते विलासराव देशमुख असून दे, अशोकराव चव्हाण असून दे, कोणी मुख्यमंत्री असून दे, आम्ही जाऊ शकत होतो। हे कसं असतं की ही एक मोकळीक असते आमदार खासदारांना फक्त, की ते जाऊ शकतात। आणि ते का जाऊ शकतात, तर ते लाखो लोकांचे प्रतिनिधी असतात, म्हणून त्यांचा मान त्यांना मिळाला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा दिवस हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा आहे, तो आनंद आमच्या मनामध्ये आहे। ठाकरे, धर्मवीर आनंद तिघे
यांच्या सर्वांच्या तस्विरी अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, एकनाथजी कोविंद राष्ट्रपती आणि महामानव राठोड यांची तस्विरी आहे. कुठेतरी म्हणण्यात आलं होतं की बाळासाहेब ठाकरेंचा वापर करू नका, त्यांचं नाव लावू नका. आज मुख्यमंत्री कार्यालयामध्ये थेट पाठीमागे त्यांच्या चेअरच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसतात. बाळासाहेब ही संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत. बाळासाहेब कोणाची प्रॉपर्टी नाही. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये असतात. ते त्यांचं स्थान कोणीही काढून घेऊ शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब हे सर्वांचे आहेत आणि बाळासाहेब हे सर्वांचे राहणार, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त बाळासाहेब हे महाराष्ट्राचे होते आणि भारताचे सुद्धा होते, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती कोणीही बदलू शकत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तो 2 वेळा 3 वेळा वस्तुस्थिती सांगितली, कारण जे खरं आहे त्याला वस्तुस्थिती म्हणतात. आपको हिंदी में चाहिए बाई. एक प्रश्न विचारतो. असा की संजय राऊत थोड्या वेळापूर्वी असं म्हणत होते की 2019 साली जेव्हा सरकार आलं तेव्हा अनेक जण माझ्याकडे येऊन पायावर लोटांगण घालत होते. ठीक आहे, त्यावेळेस जेव्हा भाजपने जे आहे दगा दिला, त्यानंतर आम्ही सरकार आणलं, त्यावेळेस तुम्ही का नाही बंड केलं, त्यावेळेस का नाही बोललात तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. आता तुम्ही सगळे, आणि दुसरं मत ते म्हणतात की तुम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारणं सांगतात. काय ते एकदा ठरवा, तुमचाच गोंधळ होतो. एक तर असं आहे की अनेक गोष्टी राऊतांना माहितीही नसतात की काय चाललेल्या आहेत त्या. मी असं म्हटलं तर चुकीचं ठरेल, पण ते स्वतःला खूप जवळचे समजतात. तसं नसतं. ते खूप जवळचे पवारसाहेबांचे असतील. उद्धवसाहेबांच्याबद्दल किती प्रेम करतात ह्याचे मला खरोखर माहिती नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही हा विचार आज नाही सांगितला. मी स्वतः तर 4-5 महिने झाले आणि मला जेव्हा जाणीव झाली की शिवसेना धोक्यामध्ये येते, त्या दिवसापासून माझे प्रयत्न चालू होते साहेबांचं मन वळवण्यासाठी. आणि हे आज सांगायचं, आम्ही का जाहीर सांगायचं, आमच्या नेत्याशी आम्ही काय बोलतो हे आम्ही जाहीर का सांगायचं. आम्हाला माहिती होतं की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आणि आम्ही हे आमच्या नेत्यांच्या कानावर घालणार. आम्ही राऊतांच्या कानावर का घालणार. आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यापैकी मी कधीच नव्हतो. मी कधी मंत्री बनवा म्हणून उद्धव साहेबांना भेटलो असेल तर त्यांनी सांगावं, किंवा एकदा मंत्री होतो आणि दुसऱ्याला मंत्री करा म्हणून सांगायला कधी गेलं त्यांनी सांगावं. असं कधी होत नाही. मी जो लढा कोकणात दिला होता त्याचं लक्षात घेऊन त्यांनी जेव्हा मला पहिल्यांदा मंत्री केलं त्यावेळेला त्यांनी मला बोलवून सांगितलं की मी खरं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्री करणार होतो, परंतु बरोबर जी लोक आहेत त्यांनी बाळासाहेबांच्याबरोबर काम केलेलं. त्याच्यामुळे माझं कर्तव्य आहे की मला थोडी कॅबिनेट मतं मिळाली, त्यामधली पहिली बाळासाहेबांच्या सहकार्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांवर प्रेम करतो. उद्धव साहेबांवर प्रेम का करतो, त्यांनी हे मला बोलून दाखवलं, मला आनंद झाला. कॅबिनेट मंत्रीपद गेल्याचा आनंद होता मला. भाजपने केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्री बनवलं असतं, कोकणचा इन्चार्ज बनवलं असतं, कारण मोदी साहेब स्वतः मला त्यांच्या हस्ते मी प्रवेश करणार म्हणजे बोलवलं होतं मला प्रवेश करायला. परंतु ते सोडून मी शिवसेनेमध्ये ज्याला आलो त्याला आमच्यासारखी लोक हे ऐकून घेण्यासाठी आली नाहीत. म्हणून मी राऊत साहेबांचं उत्तर दिलं. नंतर मी कोणाचं उत्तर देत नाही. आज सुद्धा सांगतो की तुम्ही एका खासदाराला ज्यावेळेला काढता गटनेते पदावरून, संपूर्ण महिला वर्गाचा तुम्ही अपमान करता. 5-5 वेळा ज्यांनी तुमचा झेंडा उंच त्या ठिकाणी ठेवला, खासदार झाल्या, आज त्या भावनाताईंना तुम्ही काढलं. आम्हाला दुःख आहे ना. आम्ही ज्याला कुठेही जातो भावनाताई आल्या तिथून येणार माझी चौकशी करणार. आम्ही सुद्धा त्यांना ताई मानतो ना. खासदार आणि तुमचं राजकारण काय असेल ते असेल. तुम्ही शिंदेसाहेबांना अगोदर काढलं पदावरून, गटनेते पदावरून, आणि नंतर त्यांना भेटायला तुम्ही मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. हा न्याय होऊ शकत नाही. आधी जखम करायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायचं, असं ॲडवाईज करणारी जी लोकं आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची हानी केलेली आहे. म्हणून आधी भावनाताईंना काढायचं त्या पदावरून, आणि भावनाताई तुमच्यापासून लांब जायला लागल्या किंवा आणि इतर खासदार जायला लागले, मग माणसं पाठवायची. याच्यापेक्षा वेळी सावध व्हा. आपल्या लोक रागावून गेलेली आहे. आपण वडीलधाऱ्या माणसांच्या भूमिकेत चला, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा, एवढंच मी सांगेन. आणि मी काय सांगू शकतो, आम्ही छोटीशी लोक असतो, आम्ही काय सांगणार त्याच्या. ठाकरे गटामध्ये काही नजर चुकीने निर्णय झालेले आहेत. भावनाताईंची गच्छंती नजर चुकीने झालेली आहे असं म्हणता येईल का? नजर चुकी, आता नजर कोणाची चुकली मला सांगता येणार नाही. मी कसं सांगू, ते राऊत साहेबच आहेत ना तिथले. त्यांचे जे पार्लमेंटरी लीडर आहेत ते संजय राऊतच आहेत. तुम्ही त्यांना विचारा त्यांची नजर चुकली काय, मला विचारू नका. नहीं देखिए, ये आपकी सोच है कि ये आज पदभार ले रहे हैं. जिस दिन गवर्नर साहब ने उनको शपथ दी, गोपनीयता की शपथ दी, वो शपथ लेने के बाद वो सीधा यहाँ आ गए मंत्रालय में और उन्होंने अपना पहला कैबिनेट लिया. तो उन्होंने तब से पदभार संभाला है जब उन्होंने शपथ ली. और उनके साथ फडणवीस साहब भी थे. दोनों इतने कर्तव्यदक्ष हैं कि अपना कर्तव्य वो निभाते हैं. दूसरी चीज़ ये है कि हम लोग एक संस्कृति से आते हैं, चाहे वो किसी भी हो, हिंदुस्तान की संस्कृति है, तो हम लोग एक छोटा सा पूजा करते हैं, भगवान का आशीर्वाद लेते हैं,
और फिर अपने नए ऑफिस में जाते हैं। हमारे यहाँ कोई नया घर बनाता है तो वो उसका वास्तु शांति करता है, वो एक कल्चर है इंडिया का। तो ये कल्चर है, उस हिसाब से वो आज सीएम ऑफिस में जा रहे हैं तो एक छोटा सा पूजा था जो किया था कि आगे चल के उनके हाथ से महाराष्ट्र का बहुत बड़ा हित हो जाए। और वो एक ऐसे नेता है कि जो हमेशा दूसरे के बारे में सोचते, समझिए उनको किसी ने रिक्शा वाला बोल के ये किया था, मतलब कम करने की कोशिश की थी। तो आज मुझसे वो बात कर रहे थे कि हमारे वो रिक्शा वाले हैं, वो जो एसटी स्टैंड रहता है तो एसटी स्टैंड से जो आदमी आता है वो तो लंबे डिस्टेंस से आता है, फिर वो रिक्शा में बैठ के अपने घर पे जाता है। तो हर एक एसटी स्टैंड के बाहर रिक्शा खड़ी रहती है लेकिन वो धूप में खड़ी रहती है, जबकि उनको ज़मीन दी है एसटी ने रिक्शा खड़ी करने के लिए, लेकिन उनके ऊपर शेल्टर नहीं दिया। तो आज वो उनके बारे में भी सोचना, एक आप उनको रिक्शा वाला मत बोलिए, वो एक आम आदमी की तस्वीर है जो आगे आके आपके समझ में आएगा कि महाराष्ट्र में क्या परिवर्तन हो जाएगा। और मेरे एक बहुत बड़े अधिकारी से बात हो गई जो महाराष्ट्र में थे और दिल्ली में गए, तो उन्होंने मुझे बोला कि आज मेरे लिए भी एक बहुत खुशी का दिन है कि आज महाराष्ट्र की गाड़ी जो है वो पटरी पे आ गई। अब महाराष्ट्र की ग्लोरी वापस उनको मिल जाएगी। मतलब ये है कि महाराष्ट्र एक महान राष्ट्र है और उसका जो सम्मान है वो बढ़ाना है और उसकी जो पास्ट ग्लोरी है उसको वापस लाना है। और ये हर एक की चीज़ में, चाहे वो एक आदमी हो जो गरीब आदमी, गरीब किसान हो, या वो बड़ा से बड़ा अफसर हो, हर कोई यही सोचता है कि एडमिनिस्ट्रेशन की तरह चलना चाहिए और महाराष्ट्र को प्रोग्रेस करना चाहिए। ये पॉलिटिक्स की कुर्सी नहीं है, ये एडमिनिस्ट्रेशन की कुर्सी है और वो कुर्सी सही ढंग में चलनी चाहिए। और यही हम